महाराष्ट्रातल्या एकूण वेगवेगळ्या प्रकारे जी काही अतिवृष्टी चाललेली आहे, काही भागामध्ये पूरजन्य परिस्थिती आहे, मोठ्या प्रमाणात वारा जो आहे त्याचे देखील इव्हेंट्स होत आहेत। त्यामुळे दरड कोसळणं किंवा मोठ्या प्रमाणात वॉटर लॉगिंग होणं असेही अनेक प्रकार आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। या संदर्भात आत्ताच आपला जो आपत्ती व्यवस्थापन कक्ष आहे या ठिकाणी राज्यातले सगळे प्रमुख अधिकारी आणि सर्व जिल्ह्यातले जिल्हाधिकारी, पोलीस प्रशासन, विभाग प्रशासन या सर्वांसोबत आम्ही चर्चा केलेली आहे। जी काही माहिती आहे ती माहिती त्यांना ऑलरेडी शेअर केली आहे। त्यानुसार त्यांनी काय प्लॅन तयार केलेले आहेत या संदर्भातली त्यांच्याकडनं माहिती जाणून घेतली आहे। त्यांच्या काही अडचणी असतील तर त्या समजून घेतलेल्या आहेत। विशेषतः मुंबईमध्ये आज 3 वाजतापासून हायटाईड आहे, भरती येणार आहे आणि मोठ्या प्रमाणात या भरतीमुळे त्या कालावधीमध्ये जेव्हा पाऊस होईल त्यावेळी काही भागामध्ये वॉटर लॉगिंग होण्याची संभावना आहे। पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं आहे की आज अतिशय जोरानं, ज्याला आपण सोसायट्याचा वारा म्हणतो किंवा अतिशय वेगवान वारा म्हणतो, अशा प्रकारे हा वारा या ठिकाणी वाहणार आहे। कालही दिवसभर जवळपास 40 ते 50 किलोमीटर प्रति तास अशा पद्धतीचा वारा व्हायला आणि त्यामुळे साधारणपणे 4 महिन्यात या जे काही आपल्याकडे वृक्ष पडतात त्याच्या अर्धे केवळ काल एका दिवसात 350 जवळपास वृक्ष एका दिवसात पडलेले आपल्याला पाहायला मिळाले। 450 वृक्षांच्या फांद्या पडलेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या। आज त्याहीपेक्षा तीव्र गतीचा वारा हा त्या ठिकाणी वाहण्याची संभावना आहे। तो दुपारनंतर रात्रीपर्यंत वाहणार आहे आणि म्हणून सगळ्यांना आपण अलर्ट दिलेला आहे। विशेषतः ज्या ठिकाणी दरड कोसळू शकते असे एरियाज आपण वॅकेट केलेले आहेत। आता काल मानखुर्दची जी घटना घडली आपल्याला कल्पना आहे की ती बिल्डिंग वॅकेट केली होती, आजूबाजूच्या झोपड्या वॅकेट केल्या होत्या। दुर्दैवाने जो हा दुर्दैवी ज्यांचा मृत्यू झाला त्या लोकांनी मात्र तेवढाच एक भाग असा होता की जो वॅकेट केला नव्हता आणि त्यामुळे त्याच्यावरती बिल्डिंग पडली आणि अतिशय दुर्दैवी अशा प्रकारचा मृत्यू झालाय। पण अशा प्रकारच्या सगळ्या जे भाग आहेत त्या भागांमध्ये अलर्ट दिलेले आहेत। लोकांना तिथनं बाहेर काढणं चाललेलं